हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर पुढचा पेपर आहे तुमचा इंग्लिशचा इयत्ता 10वीचा. तर बघा काही क्वेश्चन पेपर सॉल्व करून घ्या, सॅम्पल क्वेश्चन पेपर, ज्याने तुम्हाला हेल्प होईल. पेपर पॅटर्न कसा आहे ते समजून घ्या थोडं, आणि क्वेश्चन पेपर सॉल्व करून बघा. तुमचा अभ्यास जरी झालेला असेल किंवा कोणाचाच झालेला नसेल काहीच अभ्यास, तर ॲटलिस्ट क्वेश्चन पेपर तरी बघून जा की कसे क्वेश्चन असतात आणि काय काय सॉल्व करायचं असतं. तर बघा आपण क्वेश्चन नंबर 1 बघू. याच्यात क्वेश्चन नंबर 1मध्ये ए आणि बी असे दोन भाग असतात. क्वेश्चन नंबर ए जो असतो हा तुमचा 8 मार्क्ससाठी असतो, आणि क्वेश्चन बी जो असतो तो 2 मार्क्ससाठी. असा क्वेश्चन नंबर 1 हा 10 मार्क्ससाठी असतो, सेक्शन ए. तर सेक्शन 1 जो असेल तो व्यवस्थित टाकायचा पेपरवर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 जो आहे तुमचा, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तर हे काही वर्ड्स दिलेले आहेत तुम्हाला ABCD करून. तर या वर्ड्समध्ये तुम्हाला या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर या रिकाम्या जागा तुम्हाला फिल करायच्या आहेत आणि काहीतरी अर्थपूर्ण असा त्याचा बोध व्हायला पाहिजे. तर बघा पहिला जो आहे त्याच्यात जर तुम्ही इथं आय लिहिला तर हे काय होईल, स्किल. नंतर इथं मॅच, इथं आर ट्रॅक, आणि इथं ई सेन्स. असे इझी वर्ड्स असतात जे तुम्ही कंप्लीट करू शकता. तर याच्यात तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातील. त्यानंतर पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. हे जे 2 क्वेश्चन असतात, क्वेश्चन नंबर 1मध्ये एमध्ये, दुसरा जो क्वेश्चन असतो त्याच्यात अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचा असतो तुम्हाला. अगदी सोपं आहे, जसं आपलं ABCD असे जे अल्फाबेटिकल ऑर्डर्स असतात तसे लावायचे असतात. तर बघा पहिला इझी असतो. पहिल्यामध्ये तुम्ही बघा आधी सगळ्यात अगोदर काय येईल, ई. तर ईवरून चालू होतो आहे तर हा 1 नंबरला येऊन जाईल. नंतर 2 नंबरला काय येईल, यम मिडवे. 3 नंबरचा येईल यन नाईट, आणि 4 नंबरचा येईल प्लम. तर हे वर्ड्स तुम्हाला सिक्वेन्समध्ये लिहायचे असतात. त्यानंतर याच्यातला बी जो आहे, बीमध्ये काय आहे, यफ. तर मग आता थोडंसं वाटतं की यार काय झालं आता. तर आपण काय करणार, याच्यातला दुसरा 2 नंबरचा जो अल्फाबेट असेल ना वाढणं, तो बघायचा. ठीक आहे. तर 2 नंबरला इथं यल आहे, इथं पण यल आहे. परत फसलो तर आता 3 नंबरचा बघायचा. या प्रकारे करायचं. तर इथं पहिला जो असेल तो एफ आहेत, तो कॉमन आहे. इथं ए येतो आहे बघा पहिले, तर हा 1 नंबरला येऊन जाईल. त्यानंतर ओ हा नंतर येईल. त्यानंतर यल येतो. आता यलमध्ये 2 आहेत, तर दोघांपैकी कोणता येईल. तर बघा इथं आय आहे 3 नंबरला, आणि इथं ए आहे. तर 2 नंबरला हावाला येईल फ्लॅप, 3 नंबरला फ्लाईप, आणि 4 नंबरला फॉरवर्ड. एकदम इझी होतं. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन पण इझी असतो वाढणं, पंक्च्युएट द फॉलोइंग. हे जर जमत नसेल तर पुढचा हा 4 नंबरचा क्वेश्चन तुम्ही करू शकता. 5 नंबरचा इझी असतो. ठीक आहे, बघूया आपण. याच्यात पंक्च्युएट म्हणजे काय, तुम्हाला जे काय म्हणतात चिन्ह असतात ना, फुल स्टॉप, कॉमा वगैरे, त्यांचा यूज करून ते पूर्ण करायचे असतात. फक्त एवढं लक्षात ठेवा की हा पहिला लेटर जर म्हणजे तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करत असणार तर हा पहिला लेटर जो असेल ना तो कॅपिटल काढा. बरेचसे मुलं ना त्याला स्मॉल करून देतात, जसंच तसं. बाकी सेंटेन्स वगैरे ते व्यवस्थित करता पंक्च्युएट, पण इथं चुका करून देतात, तेवढं लक्षात राहू द्या. आता इथं 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यात 4 वर्ड्स बनवायचे आहेत आपल्याला. मिनिमम 3 लेटर्स पाहिजे. ते मॅक्झिमम कितीही चालतील, पण मिनिमम कमीत कमी 3 लेटर तरी पाहिजे. तर मी असं सांगेल की 3 लेटर, 4 लेटर, 5 लेटर असे बनवा तुम्ही 4 वर्ड्स. तर बघा तुम्ही काय काय बनवू शकता. जसं याच्यातून तुम्ही MEN मिळून मेन बनेल. ठीक आहे. त्यानंतर मेट असेल, नेट असेल. ठीक आहे, नेट, मेट असे तुम्ही बनवू शकता. त्यानंतर 3 भरपूर शब्द बनतील, 4 तर काहीच विषय नाही आहे. नंतर आहे टर्म, टेंट, रेंट. ठीक आहे, आणि 5 अंकी 5 अल्फाबेटने इंटर्न. ठीक आहे, 6 अक्षर येऊन गेलं. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही बनवू शकता. तर हा इझी आहे क्वेश्चन. त्यानंतर 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे, ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत आपल्याला. हा मेन दिलेला आहे रूम. तर रूम ही स्मॉल असू शकते. ठीक आहे. त्यानंतर बिग असू शकते, एम्प्टी असू शकते. नंतर काय लिहू शकतो आपण, रूमला विंडो पण असते. ठीक आहे, डोअर पण असतो, विंडो, ते लिहू शकता तुम्ही. नंतर स्पेअर. या प्रकारे रूमबद्दल ॲडजेक्टिव्ह लिहायचे होते. त्यानंतर हा 5 नंबरचा झाला, इझी आहे. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, टीमवर्क. ठीक आहे, याच्यात काय आहे, ॲड 4 वर्ड्स
इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर. हा जो लास्ट लेटर असेल ना तर नाऊन आहे. काय आहे? नाऊन. नाऊन प्रकारे पाहिजे. तर टीमवर्क झालं, के लास्टला आला तर पुढचा जो वर्ड असेल तो केपासून स्टार्ट व्हायला पाहिजे. तर किंग येऊन जाईल. किंग जी आहे, तर नंतर गार्डन लिहू शकता तुम्ही, एक नाऊन आहे गार्डन. नंतर एन आला तर एनपासून स्टार्ट करा, नेचर. ई आला तर ईपासून स्टार्ट करा, इटर्निटी. तर असं जे त्यांनी इथे सांगितलेलं असेल त्या सूचनेनुसार तुम्ही हा क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर बी जो क्वेश्चन असतो, बीमध्ये B1 आणि B2 असे दोन असतात, दोघं एक मार्क्सला असतात. याच्यात तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फॉलोइंग फ्रेज. हे एक फ्रेज दिलेला आहे, याला यूज करून एक सेंटेन्स बनवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर याला क्लाउज जे आहे ते ॲड करायचं आहे, सब सेंटेन्स ॲड करायचं असतं. तर असं लिहू शकता, दिस इज द स्कूल. आपण इथे कॉमा करू शकतो आणि पुढे लिहू शकतो, वेअर ही यूज टू स्टडी. ठीक आहे, या प्रकारे. आणि याला व्यवस्थित इथे अंडरलाईन करा, म्हणजे समजणारा समजेल की तुम्ही आन्सर केलेला आहे. B2 इझी असतो, हा अटेम्प्ट करा तुम्ही 1 नंबरवाला. इथे तुम्हाला प्रिफिक्स आणि सफिक्स असे दोघांपैकी काहीही तुम्ही करू शकता. तर हाईडपासून काय लिहू शकता तुम्ही? अनहाईड किंवा मग हायडिंग. नंतर कंप्लीटपासून इनकम्प्लीट लिहू शकता, इनकम्प्लीट. दुसरं काय लिहू शकता? कंप्लीटेड. ठीक आहे, हे बघा आपण प्रिफिक्स आणि सफिक्स ॲड केले त्याच्यात. इथे B2मध्ये एकच कोणता तरी करायचं आहे, पण सेकंड क्वेश्चन जर अटेम्प्ट करणार तर याच्यात मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे असतात तुम्ही हे जे वर्ड्स दिलेले असतात यांना यूज करून. तर तेही करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. नंतर इथून सेक्शन 2 सुरू होतो, टेक्स्चुअल पॅसेज. ठीक आहे, तर याच्यात जे क्वेश्चन दिलेले असतील, एक पॅसेज दिलेला असेल बघा, हा खाली पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजला रीड करून तुम्हाला क्वेश्चनची आन्सर करायची असतात. इझी असतं, काही एवढं विशेष नाही, करू शकता तुम्ही. तर बघा, हा पॅसेज रीड करून तुम्हाला हे क्वेश्चनचे आन्सर करायचे आहेत. तर इथं म्हटलेलं आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर राईट ऑर रॉंग, करेक्ट द रॉंग स्टेटमेंट. राईट आणि रॉंग आहेत की नाही ते बघायचं आहे, आणि जे रॉंग असतील त्यांना करेक्शन करायचे आहेत. तर मी तुम्हाला लिहून देतो की कोणते रॉंग आहेत. हे रॉंग आहे. त्यानंतर मीना वॉज अ व्हेरी चीरफुल पर्सन इनिशियली, हे पण रॉंग आहे. त्यानंतर मीना स्टे अलोन इन ॲन अपार्टमेंट इन दिल्ली, रॉंग आहे. त्यानंतर मीना वॉज द सेकंड चाइल्ड ऑफ हर पॅरेंट्स, हे पण रॉंग आहे. ठीक आहे, आणि यांची जी करेक्ट आन्सर असतील ते इथं तुम्हाला मिळूनच जातील. तर हा पॅसेज व्यवस्थित रीड करा. मी थांबतो, एक 10 सेकंद तुम्ही रीड करून घ्या आणि पुढचे आन्सर तुम्ही स्वतः त्या पॅसेजमधून शोधा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द लाईन शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से. या लाईनला एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला की ते असं का म्हणत आहे. त्यानंतर राईट द अँटोनिम्स ऑफ फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. इथून एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत आणि अँटोनिम्स लिहायचे आहेत आपल्याला. तर बघा, जे छोटे छोटे आन्सर आहेत ते मी करून देतो. तुम्हाला जर फुल आन्सर शीट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आन्सर शीट, तर तुम्हाला आन्सर शीटची लिंक पाठवली जाईल. जर खरंच अभ्यास करणार असाल ना तर लिंक पाठवली जाईल. कमेंट करून सांगा, जे खरंच अभ्यास करतील ते नक्कीच कमेंट करतील. तर बघा, A3 अँटोनिम्स लिहायचे आहेत. नेवरचं काय येऊन जाईल? नेवरचं येईल ऑलवेज. ठीक आहे, ऑलवेज. ऑप्टिमिस्टिकचं येईल पेसिमिस्टिक. अगलीचं काय येईल? ब्युटिफुल. आणि एनर्जाइजचं येईल टायर्ड. ठीक आहे, या प्रकारे अँटोनिम्स आहेत. नंतर डू ॲज डायरेक्ट. हा A4 नंबरचा जो क्वेश्चन होता ना भावांनो, तर याच्यात तुम्हाला जे सूचना दिलेल्या असतील ना त्या प्रकारे तुम्ही सॉल्व करायचं आहे. जसं इथं या फर्स्ट क्वेश्चनमध्ये शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी, ॲड अ क्वेश्चन टॅग. याच्यात काय करायचं आहे? क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. तर इथं कॉमा करा आणि याच्या पुढे, या सेंटेन्सच्या पुढे तुम्ही लिहू शकता वॉज शी, कारण की इथं जो टेन्स आहे तर हा टेन्स कोणता आहे? पास्ट टेन्स आहे. ठीक आहे, त्यासाठी. नंतर इथं सेकंड आहे, मीना इज ॲन LIC ऑफिसर. काय आहे? WH, म्हणजे काय? WH टाईप क्वेश्चन बनवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे,
अंडरलाईन केलेले आहे पार्ट ॲज अ आन्सर. तर WH टाईप क्वेश्चन हे आन्सर यायला पाहिजे त्याचा असा एक क्वेश्चन बनवायचा आहे. तर आपण म्हणू शकतो हू इज मीना. तर याचा आन्सर काय येईल? मीना इज ॲन LIC ऑफिसर या प्रकारे. त्यानंतर A5 जो आहे हा क्वेश्चन इझी असतो, सगळ्यांनी अटेम्प्ट करायलाच पाहिजे. कारण की काय आहे, ज्यांना इंग्लिश थोडं चांगलं येत असेल आणि ज्यांना खूपच भारी येतं आहे त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेमच नाही. पण ज्यांची थर्ड लँग्वेज असते त्यांना इंग्लिश थोडं हार्ड जातं. तर हा थर्ड लँग्वेजचाच क्वेश्चन पेपर आहे इंग्लिशचा. तर बघा इथं तुमचं स्वतःचं ओपिनियन्स मांडायचं आहे ना. हाऊ शूड अ फ्रेंड बी, की ती एक कशी फ्रेंड होती या प्रकारे. तर तुम्ही लिहू शकता. आन्सरशीट जी आहे ना त्याच्यात मॉडेल आन्सर दिलेला आहे, तुम्ही त्या प्रकारे पण लिहू शकता. नंतर याच्यातला B क्वेश्चन आहे, पॅसेज रीड करून कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे ती कंप्लीट करायची आहे. तर वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ड्यू टू, कशामुळे वर्ल्ड हेरिटेज साईट जे आहेत ते डेंजरमध्ये आहेत त्याचे आपल्याला रिझन लिहायचे आहेत. नंतर इथं मग आपण काय काय लिहू शकतो, पाउचिंग, ठीक आहे, अनकंट्रोल, त्यानंतर ॲसिड रेन, ठीक आहे, ॲसिड रेन. नंतर एअर पोल्युशन आहे, अजून अर्थक्विक्स, ठीक आहे, अर्थक्विक्स. तर असे तुम्ही रिझन्स लिहू शकता. याच्यात पण तुम्हाला हा पॅसेज दिलेला आहे, याच्यात पण रिझन्स भेटून जातील बाळांनो तुम्हाला. तर व्यवस्थित रीड करा आणि पेपर आरामात लिहा. पण एवढंही आरामात लिहू नका की तुम्हाला लास्ट सेक्शन जो असेल स्किल रायटिंगसाठी त्याला लिहायला वेळ भेटणार नाही, कारण की तो खूप इम्पॉर्टंट होऊन जातो. 24 ते 26 मार्क्ससाठी असतो, त्यामुळे त्याची व्यवस्थित काळजी घेऊन पेपर लिहा. पहिले 3-4 क्वेश्चनना तुम्ही फास्ट करायचे, मग नंतर थोडं हळू आणि स्पीड कमी केला तरी चालेल, कारण की अक्षरही चांगलं पाहिजे त्या गोष्टींमध्ये. तर बघा त्यानंतर हा पॅसेज रीड करून झाला की पुढचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन प्रोसिडर फॉर डिलीटिंग साईट्स फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. तर याचा आन्सर करायचा आहे, राईट द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग. याचे ॲडजेक्टिव्ह फॉर्म लिहायचे आहेत. तर हे तर छोटं असेल तर बघून घेऊ आपण. ॲडजेक्टिव्ह फॉर्म लिहायचे आहेत. बघा इंडियाचं काय होऊन जाईल, इंडियन. अर्बनायझेशनचं काय होऊन जाईल, अर्बन. नंतर रेनचं काय होऊन जाईल, रेनी. आणि लास्ट आहे प्रोटेक्टचं प्रोटेक्टिव्ह या प्रकारे. त्यानंतर डू ॲज डायरेक्ट आहे, चेंज द डिग्री कंपॅरिझन टू पॉझिटिव्ह. डिग्री चेंज करायची आहे पॉझिटिव्हमध्ये. त्यानंतर आयडेंटिफाय द क्लॉज, याच्यातला क्लॉज आयडेंटिफाय करायचा आहे आपल्याला. तर वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन्स्क्राईब ऑन अ सेपरेट लिस्ट. तर इथपर्यंत जे आहे सेपरेट लिस्ट याच्यातलं हे मेन क्लॉज आहे, आणि दॅट आर इन डेंजर असं जर लिहिलं तर ते क्लॉज होऊन जाईल, ठीक आहे. कुठे आहे, इथे, दॅट आर इन डेंजर. तर ते 2 क्वेश्चन होते. त्यानंतर B5 जो आहे, वी शूड प्रिझर्व द वर्ल्ड हेरिटेज साईट, जस्टिफाय आहे ना, याचा आन्सर करायचा आहे. तर आन्सर शीटमध्ये सर्व आन्सर दिलेले आहेत बांधणं. जर प्रॅक्टिस करायची असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा, लिंक पाठवण्यात येईल तुम्हाला. नेक्स्ट आहे तुमचा सेक्शन सेक्शन 3. तर याच्यात पोएट्री असते, एक पोएट्री दिलेली असते, त्याच्यावर तुम्हाला आन्सर करायचे आहेत. हे बघा ही पोएट्री आहे इथे. ही पोएट्री वाचून तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट, या इथून एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला लिहायचं आहे. तर द लोकेशन ऑफ द बॅटलशिप इज दॅट. तर इथे इट इज नियरिंग द पोर्ट, ठीक आहे. तर या ज्या रिकाम्या जागा आहेत ह्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. तर कंप्लीट करा व्यवस्थित, 2 मार्क्ससाठी आहेत. तर हे रिकाम्या जागा कंप्लीट करा, 2 मार्क्ससाठी आहेत. त्यानंतर A2 आहे, A2 क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत, ते पण व्यवस्थित लिहा, प्रॉपर आन्सर करा. A3 आहे तो 1 मार्क्ससाठी आहे, फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज, ठीक आहे, इन्व्हर्जन आहे, तर ते पण प्रॉपर लिहा. नेक्स्ट आहे याच्यातला B क्वेश्चन, ठीक आहे. याच्यात पण एक पोएम दिलेली आहे, या पोएमच्या नुसार तुम्हाला हे 5 पॉईंट कंप्लीट करायचे असतात. तर बघा पहिला आहे टायटल तर इथंच दिलेलं असतं बाळांनो, 1 मार्क्स फुकटचा आहे. द टीनेजर्स प्लेयर. त्यानंतर पोएट जो आहे तो कोण आहे, जे मॉर्स. हे दोघं इथेच दिलेलं असतं, तर हे नक्कीच लिहा. त्यानंतर राईम स्कीम आहे,
फिगर ऑफ स्पीच आणि थीम. या तिघ गोष्टींना आहेत तुम्हाला 1 आणि 2 4 मार्क्स आहेत. पूर्ण क्वेश्चन जो आहे तो 5 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन 4 चालू होतो. सेक्शन 4 अनसीन नॉन टेक्स्च्युअल मॅसेज असतो, जो तुमच्या बुकमधून नसतो. तर या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तुम्हाला. सेंटेन्सेस टू हुम, ठीक आहे, म्हणजे हू सेड द फॉलोइंग सेंटेन्सेस टू हुम, कोण कोणास म्हणाले, या प्रकारचा क्वेश्चन आहे. तर बघा, द इंटरनॅशनल काईट फेस्टिवल ॲट अहमदाबाद इज ऑर्गनाइज बाय, कोणे ऑर्गनाईज केलेला होता. तर याचा आन्सर काय येईल, गुजरात स्टेट टुरिझम कॉर्पोरेशन. या पॅसेजमध्ये ते आन्सर दिलेले आहेत. तुम्ही जर हा पॅसेज व्यवस्थित केअरफुली रीड केला तर तुम्हाला याची आन्सर करणं काही कठीण जाणार नाही. तर व्यवस्थित रीड करा, याचे आन्सर तुम्हाला याच पॅसेजमध्ये भेटून जातील. त्यानंतर A2 जो आहे, नंतर A2 क्वेश्चन आहे, तो पण 2 मार्क्सला आहे. व्यवस्थित आन्सर करा. त्यानंतर पुढे A3 आहे, फाइंड अँटोनिम्स फ्रॉम पॅसेजमधूनच अँटोनिम्स शोधायचे आहेत. आपण जसं आधी सॉल्व केलं ना त्याप्रकारे. तर विवरचा अँटोनिम्स काय होऊन जाईल, सॉरी याच्यात तुम्हाला सिनोनिम्स करायचे आहेत. तर विवर्स जो असेल तो स्पेक्टेटर. त्यानंतर फ्लाय आहे, तर फ्लायचं काय होऊन जाईल, सोर. कम्प्लीटचं काय होऊन जाईल, इंटायर. आणि स्प्लेंडिडचं आहे ग्रँड. तर या प्रकारे. नंतर डू ॲज डायरेक्ट आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. याच्यातला करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. तर बघा, द इंटरनॅशनल काईट फेस्टिवल ॲट अहमदाबाद इज अ बिग इव्हेंट. तर याचं जे आन्सर आहे, तर बी ऑप्शन हा करेक्ट आहे. द इंटरनॅशनल काईट फेस्टिवल ॲट अहमदाबाद इज अ बिग इव्हेंट इजंट इट, ठीक आहे. क्वेश्चन टॅग लावायचा होता. तर इज आहे म्हणून तो आला इजंट इट. त्यानंतर दिस पॉप्युलर फेस्टिवल अट्रॅक्ट्स इंटरनॅशनल काईट फ्लायर, अंडरलाईन द डिटरमायनरला अंडरलाईन करायचं आहे, ठीक आहे. नंतर इथं A5 जो दिलेला आहे, A5 आहे, विच इंडियन फेस्टिवल डू यू लाईक द बेस्ट अँड वाय, ठीक आहे. नंतर राईट अ समरी ऑफ पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4 अँड सजेस्ट सुटेबल टायटल फॉर इट. हा क्वेश्चन 5 मार्क्सला आहे. जे मोठे मोठे क्वेश्चन असेल ते तर अटेम्प्ट करा, खूप वेटेजवाले. चला, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेक्शन 5, रायटिंग स्किल आहे, खूप महत्त्वाचा आहे. तर याच्यातला क्वेश्चन नंबर 5 जो आहे त्याच्यातला लेटर रायटिंग असतं, ठीक आहे. व्यवस्थित वाचून घ्या. अटेम्प्ट एनी वन फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे. 2 दिलेले असतात, दोघांपैकी कोणतं तरी एक तुम्हाला लिहायचं असतं. 5 मार्क्ससाठी आहे मित्रांनो, वेटेज खूप चांगला आहे. बघा, इथे इनफॉर्मल आणि फॉर्मल असे दोघं सब्जेक्ट दिलेले असतात. तुम्ही व्यवस्थित A1 लिहायचं आहे की A2 लिहायचं आहे, तिथे व्यवस्थित आन्सर, किंवा मग जर तुम्ही असा ॲरो करत असणार तर तिथं व्यवस्थित A1 लिहून द्यायचा, जे अटेम्प्ट करणार ते. नाहीतर नुसतं क्वेश्चन नंबर 5 आणि सेक्शन 5 टाकून सोडून नाही द्यायचं. व्यवस्थित मेन्शन करायचं की नेमकं तुम्ही आन्सर कोणत्या क्वेश्चनचं करताय. नाहीतर ते काय होईल की तुम्ही आन्सर केलेलं आहे पण क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकलेलं नाही, तर मार्क्स पूर्ण कट होऊन जातात, 5च्या 5 मार्क्स कट होऊन जातील. तर असं करू नका, त्याची काळजी घ्या. तर तुम्ही इनफॉर्मल आणि फॉर्मल दोघांपैकी एक कोणतं तरी अटेम्प्ट करू शकता. तर आन्सर शीट पाहिजे असेल, आन्सर शीटमध्ये आहेत आन्सर दिलेले, तिथं लेटर रायटिंग दोघं लिहिलेले आहेत की कसे लिहायला पाहिजे आणि काय असेल. जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला आन्सर शीट देण्यात येईल बाळांनो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5मध्ये जो बी आहे, बीमध्ये बघा, प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्स. आता इथं हे 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, हे खालीवर कुठेतरी आहेत. यांची तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स लावायची आहे आणि ती लावून मग आन्सर करायचं आहे, ठीक आहे. तर हे 1 मार्क्सला असतं. त्यानंतर कंप्लीट द डायलॉग. तर डायलॉग लिहिताना हे व्यवस्थित लिहा, त्यानंतर हे डॉट ठेवा आणि मग हे सेंटेन्स, त्यानंतर इथं जे सेंटेन्स येईल ते लिहा आणि त्याला अंडरलाईन करा, म्हणजे पेपर चेकरला समजेल की तुम्ही इथं आन्सर केलेलं आहे. त्यानंतर हे टीचर आणि स्टुडंट्समधलं कन्व्हर्सेशन आहे, हे पण 1 मार्क्ससाठी असतं. आणि हे महत्त्वाचं आहे, हा जो आहे हा 3 मार्क्ससाठी असतो हा क्वेश्चन. तर डायलॉग रायटिंग बिटवीन स्टुडंट अँड हिज हर क्लासमेट अबाउट बुक फेअर बिंग हेल्ड ॲट देअर स्कूल. हा तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे. 3 मिनिंगफुल एक्सचेंज व्हायला पाहिजे, ठीक आहे, स्टुडंट्स आणि त्याच्या मित्रांमध्ये किंवा मग क्लासमेटमध्ये.
तर हे 3 मार्क्ससाठी असतं, इम्पॉर्टंट आहे. किंवा मग तुम्ही ऑर म्हणून हे तिघं क्वेश्चन जर करायचे नसतील तर बी स्पीच रायटिंग आहे, हे तुम्ही करू शकता. याच्यात तुम्हाला हे 1 2 3 4 5 टॉपिक दिलेले आहेत. या 5 टॉपिकवर व्यवस्थित तुम्हाला स्पीच रायटिंग करायचं आहे. त्यानंतर सेक्शन 5मध्येच हा क्वेश्चन नंबर 6 असतो 5 मार्क्ससाठी. ठीक आहे. याच्यात पण ॲक्टिव्हिटी असते. नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं आहे आणि दुसरं असतं व्हर्बल टू नॉन व्हर्बल. असे 2 ऑप्शन दिलेले असतात. तर तुम्ही एकतर A1 करू शकता किंवा मग A2, दोघांपैकी कोणतेही तुम्ही एक फॉलो करू शकता. एकचं आन्सर तुम्ही लिहू शकता. तर तुम्हाला 5 मार्क्स मिळतील. व्यवस्थित लिहा. रायटिंग स्किलमध्ये अक्षर जे असेल तुमचं ते एकदम सुंदर असायला पाहिजे, म्हणजे मार्क्स चांगले मिळतात. त्यानंतर थोडंसं ग्रॅमॅटिकली प्रिपेअर असा आणि व्यवस्थित आन्सर करा. तर इथे आर कम्युनिटी जे दिलेलं आहे हे सर्व बॉक्सेस व्यवस्थित तुम्हाला फिल करायचे आहेत. आता एवढं मोठं जे आहे ना हे तुम्हाला एका पेजवर बसणार नाही. तर ते कसं बसवता येईल आणि तुम्हाला काय करता येईल, जर तुम्ही पहिले प्रॅक्टिस केलेली असेल आधी तर तुम्ही तिथं प्रॉपर लिहू शकता. त्यामुळे सांगतो आहे की आन्सर शीट आहेत, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कळतील की तुम्हाला पेपर मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, किती वेळ लागेल, कोणत्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. प्रत्येक एक क्वेश्चन नवीन पेजवर असायला पाहिजे किंवा काय, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यानुसार तुम्ही मॅनेजमेंट करायला पाहिजे. तर हे ऑलरेडी प्रिपेअर असणार तर तिथं तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. तुमचा पेपर लवकर होईल आणि पूर्ण आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही पेपर लिहू शकता. आणि जेवढा चांगला पेपर लिहिणार तेवढे चांगले मार्क्स मिळतील तुम्हाला. त्यानंतर याच्यातला बी नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सपांड द थीम, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तर बघा B1 आणि B2 असे 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. दोघांपैकी तुम्हाला एक कोणती तरी आन्सर करायची आहे. याच्यात स्टोरी रायटिंग असतं आणि याच्यात रिपोर्ट आहे. तर एक तर रिपोर्ट बनवा किंवा मग स्टोरी लिहा. तुम्हाला जे आवडत असेल आणि तुमचं स्किल ज्याच्यात प्रॉपर असेल, चांगलं असेल, ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर सेक्शन 6 असतो स्किल डेव्हलपमेंटसाठी. तर हा ट्रान्सलेशन असतो. प्युअर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशनचा. तर याच्यात तुम्ही इंग्लिश टू मराठी करा किंवा इंग्लिश टू हिंदी करा. तुम्हाला जी लँग्वेज प्रिफर असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही अटेम्प्ट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर बघा, ट्रान्सलेशन करायचं आहे. तर याचे काही आन्सर आहेत ते मी लिहून देतो. स्माईल म्हणजे काय, स्मिथ किंवा मग हास्य लिहू शकता तुम्ही. त्यानंतर स्टोरी माहितीच आहे सगळ्यांना, गोष्ट किंवा मग कथा, दोघांपैकी काही लिहू. नंतर हंबल आहे. हंबल म्हणजे काय, विनम्र. पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध. त्यानंतर फाईट म्हणजे लढा आणि पर्पज म्हणजे हेतू. तर या प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर इथं सेंटेन्सेस दिलेले असतात, त्यांना आपल्या मीडियममध्ये कन्वर्ट करायचे असतात. तर ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. ठीक आहे, तो आता अजिबात घाबरत नव्हता. नंतर गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. ठीक आहे, तर याचा अर्थ काय होईल, मोठ्यांचा आदर करा. पुढचा आहे द फ्युचर इज व्हेरी ब्राईट. तर याचं मराठीत काय येईल, भविष्य फार उज्ज्वल आहे. डी आहे, ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन टुमारो. तर लहान मुलं म्हणून माझ्याकडे उद्याकडे पाहण्याची दृष्टी आहे, असा अर्थ होतो. त्यानंतर इथं 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, इडियम्स किंवा प्रोवर्ब दिलेले आहेत, त्यांना तुम्हाला तुमच्या मीडियममध्ये कन्वर्ट करायचे आहे. पहिलं आहे, हार्डवर्क इज द की टू सक्सेस. तर याचं मराठीत काय येईल, मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. बी आहे, युनिटी लीड्स टू सक्सेस. एकजुटीनेच कार्य साधते. तर या प्रकारे तुमचा पूर्ण पेपर असतो बांधणं. चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. पेपर चांगला लिहा. पेपरसाठी ऑल द बेस्ट. आन्सर शीट पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, आन्सर शीट देण्यात येईल. तर अभ्यास करा चांगला. बेस्ट ऑफ लक. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.